काय व्हायलंय का? चला लक्ष द्या. हा, मग ते अवघड करून ठेवलं जास्त. कधी इकडे घेऊन जायचं आधी. म्हणून मी जे करायलो ना त्याच्या प्रोसेसकडे लक्ष द्या. मी काय आन्सर काढून देणे गेलो तुम्हाला. ते कुठेही भेटते, गाईडमध्ये भेटते. प्रोसेस शिका. हा, छान. 11वा प्रश्न मस्त आहे. तुम्ही 12-13 ट्राय करा, 11 मी सांगतो. हा बघा, मग तर आनंद आहे. करून पाहणाऱ्याचं स्वागत, पाहून करणाऱ्याचं डबल स्वागत. तुम्ही काय नवीन थिअरी डेव्हलप करायले का मॅथ मध्ये? हा, किती? चला करा लवकर. हो का? थांबा. बरं झालं आठवण दिली. तिथूनच आणणार आहे मी. एक सापडलंय आपल्याला. मागं बिन पार्थच घेतो ते, काही रेट लावू लागली. त्याला घेऊन घेतो. दुसरा एक भेटलाय. हे पहा दिलेला. ऐका ऐका, मी रेकॉर्ड करतो. फ्युचर मध्ये कामाला येईल. ते 1, 4 - 1 3, 8 - 4 4, 12 - 9 3. ठीक आहे. सम आहे ना. उरलेले उद्या करू. 12 आणि 13 करा पटकन. उद्या म्हणजे आता तुम्ही घरी करा. उद्या काही घेत नाही मी आता तुमचं. आता बोलण्यात वेळ घालवू नका. तुम्ही करावं म्हणून मी थांबलोय. मला पटपट पटपट ठेवून देता येते. अवनी तुलाही सवय लागली गप्पा मारायची बेटा. याच्यात तुमचाच लॉस होईल पुढे चालून.
संपतच नसते ते. तुम्ही कितीही प्रॅक्टिस करा, कमीच पडते. ते पुस्तक खूप मोठं आहे. महासागर आहे. तसं नाही करायचं. सगळे प्रश्न नाही करायचे. त्याच्यातले काय करायचं? चॅलेंजिंग सॉल्व्ह करायचे. सोपे नाही करायचे. जो प्रश्न पाहिल्याबरोबर कळतो की जमते आपल्याला, त्याला लगेच नाही पाहायचं. ज्याला पाहिल्या पहिले डोकं गरम होते, "अर्रर्र! हे थोडं असं आहे." ते बघा वरचं आत्ता केलं तसं. त्याच्या मागे लागायचा हात धुवून. मॅथ शिकण्याचा एकच तुम्हाला चांगला मार्ग सांगतो. मॅथ पक्क करायचं असेल, तर मॅथ्समध्ये ज्या गोष्टी आवडत नाहीत, त्याच्यात जास्त मागे लागायचं. तेव्हा मॅथ्स चांगले आहेत. स्टुडंट केव्हा मागे पडतात सांगतो तुम्हाला. जे येतंय ना त्यालाच वेळ देतात. जे जमते तसेच प्रश्न सॉल्व्ह करतात आणि काय म्हणतात, "हां, मला जमायले." दॅट्स नॉट. जे येतं ते तर येणारच. जे येत नाही त्याला वेळ देऊन जर सॉल्व्ह करू शकलात, दॅट्स ओरिजिनल प्रिपरेशन. मॅथ्समध्ये नेहमी हा रूल लक्षात ठेवायचा. मी जास्तीत जास्त चॅलेंजिंग क्वेशन एक्सेप्ट करतो. नाहीतर क्लासेसमध्ये काय करतात जनरली, सोपे-सोपे प्रश्न घेऊन, बाकी तुम्ही घरी करा म्हणतात. मी जेईच्या मुलांना काय करतो आमच्या 11वी-12वीच्या, सगळे हार्ड क्वेशन मी मुद्दाम देतो त्यांच्यासमोर फेकतो काढून. लावा डोक्यात. तेव्हा ते पहिले 2 दिवस, 4 दिवस जड जाते. मग सवय लागते चॅलेंजिंग क्वेशन पाहायची. ती सवय लागणं मेन असते. याच्यात एक जेव्हा तुमचा ॲटिट्यूड बनेल, तेव्हा तुम्ही अल्टिट्यूड गाठाल. हे लक्षात ठेवा. तर थकलोत आम्ही गप्पा मारून आता वॉशरूमला जाऊनच. जा. ही धोक्याची घंटा आहे बरं. धोक्याची घंटा आहे. कधी बघते की देवाला माहिती. उद्या माझं काही नाही हां, सरांचं झालं की जाऊ शकता. उद्या मला काम आहे थोडं, मी कंटाळलोय. दुसरंही काम आहे. आज तर मी खूपच थकलो. मी डायरेक्ट शाळेतून तिकडे गेलो. हां, लय फास्ट आहे. घरी उगं बघावं लागतं. एका तासामध्ये 7% होते. 6 to 7. ते एका मिनिटात 1% व्हायले. 8 का 9. 6 युनिट केलं मी 6 युनिट. डेमो ₹130 घेतले. ₹25 पडलं. विथ जी-एस-टी. मस्त ना. हायवेला एकदम मस्त. 63 वरून 76 77% झालं फटकन. तेवढं व्हायलाच मला 3 तास लागतात. 2 तास सहज लागतात. स्लो चार्जिंग हे चांगलं असतं चार्जिंग. रिकमेंडेड असते स्लो करा. आपण हे जे मोबाईलचे फास्ट चार्जर म्हणून घेतो की नाही, त्याच्यानं मोबाईल लवकर खराब. कोणत्याही चार्जिंग डिव्हाइसचा एक रूल आहे आणि एक कॅलिब्रेशन असते. आपण याचं करतो की नाही टचचं कॅलिब्रेशन. तसं चार्जिंगच्या बॅटरीचं कॅलिब्रेशन आहे. त्याचा एक रूल आहे. फुल चार्ज करायची आणि 5% पर्यंत येऊ द्यायची बॅटरी. असं महिन्यातून 4दा करायचं. एक सायकल कंप्लीट करायची. मग करायचं एक फास्ट चार्जिंग. त्याच्यानं बॅटरीला कॅलिब्रेट होते ती आणि मग तुमची रेंज 350 प्लस पर्यंत जाते. खूप अभ्यास केला मी याचा. बस. काढा बायोचं येतात वाचत बसा.